ठाकरे गुट सांसद अनिल देसाई ने आज मुंबई में एक कार्यक्रम के दौरान मीडिया से बात करते हुए मुंबई और महाराष्ट्र के जारी जातिवाद को लेकर कई गंभीर आरोप लगाए। उन्होंने कहा कि राजनीति के खेल में जाति और धर्म के बीच एक नई खाई बनने का गुप्त चक्र शुरू है, जिसे राज्य की जनता अच्छे से वाकिफ है। आजपर्यंत महाराष्ट्र हा पुरोगामी, महाराष्ट्र एक प्रगती पथावरचं राज्य आहे म्हणून अभिमानाने आपण मिरवतो। पण आता ज्या पद्धतीनं हे राजकारण सुरू आहे की एक जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करायची, आता जाती जातीमध्येच मराठ्यांमध्येच मराठी मराठेतर आणि जाती उपजाती गोड जाती यांची फोड करून या समाजाला कसं विभागता येईल असं एक गुप्त चक्र जे सुरू करण्याचा जो घाट घातला आहे, याला महाराष्ट्राची मुंबईची जनता ओळखून आहे आणि योग्य वेळी असं करणाऱ्याला आपले जाणार। यांचा जो प्लान आहे की गुजराती मारवाड्यांना त्याचं ध्रुवीकरण करायचं, मतांचं ध्रुवीकरण आता येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकांचा हा डाव आहे। मतदार आपले कसं करायचं, मराठी हा विभागून नाही अशा प्रकारची खेळी करायची आणि गुजराती मारवाड्यांना असं समज द्यायचा की यांच्या संपूर्ण विरोधामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे। यापूर्वी मी पाहिलं तर शिवसेना प्रमुख आदरणीय इंदुरताई सम्राट बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की आम्ही सरस्वती पुत्र आहोत, तुम्ही लक्ष्मी पुत्र आहात। की आज गुण्या गोविंदाने एकत्र राहणारे सर्व समाज, सर्व जातीपंथाचे लोक आज यांना विभागण्यामध्ये स्वारस्य फक्त मतदान कशा रीतीने विभागता येईल, कशा रीतीने मतदारांची खेळ करून निवडणूक जिंकण्याकरिता कुटील डाव खेळणं, हे आजच्या या सत्ताधारी पक्षाचं एक वेगळ्या पद्धतीचं त्यांचा जे काही त्यांचे संस्कार असतील त्याप्रमाणे ते वागतात। त्यामुळे घाटकोपरमध्ये गुजराती म्हटल्यानंतर इकडचे साहजिकच जुळून येतील मराठी माणूस आणि मग कुठेतरी गुजरात्यांविरुद्ध आम्ही आहोत, मारवाड्यांविरुद्ध आम्ही आहोत असं चित्र करायचं की मग ते आपसुकच आमच्या बाजूला आणि मराठी आहेत त्यांच्यासाठी वेगवेगळे, तुम्हाला माहिती आहे मराठी माणसाला कशा रीतीने विभागण्याचा प्रयत्न करतात, परंतु या मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी सुरू झालेली शिवसेना प्रमुखांनी सुरुवात केलेली, निर्माण केलेली ही शिवसेना संघटना या मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये इतर जातीयांना, इतर धर्मपंथीयांना सगळ्यांना सांभाळून घेऊन व्यवस्थित महाराष्ट्राची प्रगतीकडे आपण वाटचाल करीत होतो। त्या वाटचालीला आता असा खेळ टाकण्यात येत आहे। महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी बाजूला, महाराष्ट्रातली महागाई बाजूला, महाराष्ट्राचं अर्थकारण एक कशा रीतीने खाली जात आहे, तुमच्या असलेल्या खात्यांमध्ये कशा रीतीने सगळ्या बाबतीमध्ये हिंसागणिक भ्रष्टाचार पुढे येत आहे, ते सगळं कुठेतरी लोकांचं लक्ष विचलित करून त्या गोष्टी